नमस्कार, मी चंद्रकांत वारगडे. आपण पाहतोय या ठिकाणी आपण एक डॉक्टर अकिरा मियावाकी यांच्या संकल्पनेतून एक छोटंसं जंगल उभं केलं आहे आणि 4 महिन्यामध्ये हे जंगल खऱ्या अर्थानं जे 2 फूट 1.5 फूट झाड होतं ते झाड 5, 6, 7 फूट हाईट वाढले. आणि नुकतंच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी घोषणा केली की यावर्षी 300 कोटी झाडं लावायचं त्यांचा संकल्प आहे शासनाचा. त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा व्हिडिओ देवेंद्रजी फडणवीसांपर्यंत गेला पाहिजे, त्यासाठी हा व्हिडिओ करतोय की साहेब आपण खऱ्या अर्थानं झाडं लावणार आहात, परंतु तिची झाडं लावण्या अगोदर झाडं जगवण्यासंदर्भातला आपल्याकडे काय प्लॅन आहे, किंवा त्या झाडांना जंगलांना आगी न लागण्यासाठी आपल्याकडे काय प्लॅन आहे, तो त्या खऱ्या अर्थानं अगोदर करावा. अन्यथा या ठिकाणी मधल्या काळामध्ये 32 कोटी झाडं लावली, त्यामध्ये 600-700 जंगलं जळून गेली आणि अक्षरशः त्यातली काही 10% झाडं सुद्धा आज जिवंत नसतील अशी परिस्थिती निर्माण झाली आणि ते पैसे वाया गेले. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की आपण खऱ्या अर्थानं जर या महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती करायची असेल तर आपण आपल्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भरोश्यावर न बसता आमच्यासारखे कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये सामाजिक संस्था आहेत की ते खऱ्या अर्थानं चांगलं काम करतायत. आज मी या ठिकाणी बोकुरिया डोंगरावरती 2 लक्ष झाडं लावली आहेत आणि ती झाडं आपण या ठिकाणी जगवतोय. 90% झाडं जिवंत आहेत. अशा राज्यातल्या 50-100 संस्था आपण त्या ठिकाणी खरं काम करणाऱ्यांना एकत्रित त्यांची बैठक घ्यावी आणि खऱ्या अर्थानं त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यावरती हे झाडं लावायची जबाबदारी द्यावी. खऱ्या अर्थानं आपला महाराष्ट्र खऱ्या अर्थानं हरित होईल आणि संपलेली जंगलं संपलेली पुन्हा उभी राहतील अशी विनंती करतो. आपण यावर नक्की एकदा विचार करावा आणि हा व्हिडिओ जर आपल्यापर्यंत पोहोचला तर आपण नक्की या बकुरी देवराई वनराई प्रकल्पमध्ये एकदा भेट द्यावी. मी अनेक वेळा आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी 1 लक्ष झाडं पूर्ण झाली म्हणून यावं अशा प्रकारची विनंती केली, म्हणून आपल्यापर्यंत अजून निरोप पोहोचाना. हा निरोप व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जर हा निरोप पोहोचला असेल तर आपण नक्की या बकुरी देवराई वनराई प्रकल्पमधल्या 1 लक्ष झाडं लावलेली आहेत. आम्ही प्रकल्प कशा प्रकारे उभा केला आहे, त्यासाठी आम्ही काय काम करतो या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी आपण यावं आणि एकदा पाणी करावं अशी विनंती करतो. धन्यवाद.